नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे स्पेशल सूरज चव्हाणच्या काही एक स्पेशल फॅनसाठी। आणि ते फॅन असे आहेत की जे म्हणतात की सूरज चव्हाण फक्त सहानुभूतीचा गेम सध्या खेळतोय आणि सूरज चव्हाणकडे कुठलीही क्वालिटी नाही आणि सूरज चव्हाण हा एक फेक आहे। सूरज चव्हाण हा कुठेही गेम मध्ये दिसत नाही आणि त्याला तरी सुद्धा लोक सपोर्ट करत आहेत आणि त्याने बिग बॉस जिंकायला नाही पाहिजे। त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी डेडिकेट करणार आहे आणि खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मी बनवला आहे। तर मित्रांनो, जे म्हणतात की सूरज चव्हाण मध्ये क्वालिटी नाही आहे, सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये नाही जायला पाहिजे होता, सूरज चव्हाण हा बिग बॉस नाही जिंकायला पाहिजे असं ज्यांना कोणाला वाटते त्यांनी हा स्पेशली व्हिडिओ पाहावा। तर पुढे जाण्या अगोदर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, काही दिवसांपासून असा एक वर्ग तयार झालेला आहे सोशल मीडियावर, जो सांगतोय की सूरज चव्हाण फक्त सहानुभूतीचा गेम खेळत आहे आणि सहानुभूतीच्या जीवावर तो वर जात आहे। त्याचं कर्तृत्व एक शून्य आहे। कर्तृत्व शून्य असलेला माणूस तो गेलेला आहे आणि तो गेम खेळत आहे। मित्रांनो, त्याची हिस्ट्री जर आपण पाहिली तर हिस्ट्री एक मनाला शून्य करणारी आणि एखादा मुलगा जन्म घेतो, त्याचे आई वडील त्याचा सांभाळ करतात, त्याचे आई वडील त्याला शाळेत टाकतात आणि तो शाळेत शिकूनही मोठा होतो, तो एज्युकेट होतो, नंतर मग तो काहीच करू शकत नाही। असे उदाहरण आहेत आणि असे भरपूर मुलं आहेत। परंतु ज्याचे आई वडील नाही, ज्याच्याकडे बॅकग्राऊंड चांगलं नाही, जो शाळेतही जाऊ शकला नाही, असे विद्यार्थी, असा मुलगा जर पुढे गेला तर कोणाच्या पोटात दुखतंय नेमकं हे काही कळत नाही। कारण सूरज चव्हाणचा जन्म झाल्यानंतर बरेच त्याची आई गेली, त्याचे वडील गेले, त्याची आजीही गेली, त्याचं कोणीही नाही। फक्त त्याच्या आता सध्या 5 बहिणी आहेत। ज्या बहिणी त्याच्या सासरवाडीला त्यांच्या सासरी जाऊन राहतायत, ते आता काय सूरज चव्हाण पाशी नसतात, ते राहतायत आणि तो एकटा, जे की आई मरी माता देवी त्याच्या घराजवळ एक मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ तो राहून जगला असं तो सांगत असतो। आणि तो त्यांच्या गावकऱ्यांनाही सांगितलं, तिकडे सगळे शहानिशाही करण्यात आलेले आहे। ते खरं आहे, जो बोलतो तो जेन्युइन बोलतो। कारण त्याच्या बहिणीनं सुद्धा बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये असं बोललेलं आहे की सूरज चव्हाण खूप साधा मुलगा आहे आणि त्याला पिझ्झा बर्गर असलं काहीच आवडत नाही, बाहेरचं काहीच खात नाही। त्याच्या आत्याने जेन्युइन सांगितलेलं आहे की त्याला काहीच आवडत नाही। ते बिग बॉस मध्ये बोलायच्या आधी त्याच्या आत्यानं, त्याच्या आईनं, त्याच्या बहिणीनं सांगितलं होतं की त्याला काहीच आवडत नाही। आणि तो ज्यावेळेस बिग बॉस त्याला त्याचे सगळ्यात जास्त कॉईन होते, 100 कॉईन म्युच्युअल फंड्स मध्ये जमा झालेले होते, त्यावेळेस त्याला त्याच्यापुढे ठेवलं जातं की पिझ्झा बर्गर बिर्याणी अशा 3 वस्तू ठेवल्या जातात आणि त्याच्यातून त्याला निवडायचं असतं की 100 पॉईंट तुम्ही खर्च कराल आणि त्यातली एक वस्तू निवडा। तर तो त्यावेळेस उत्तर देतो की जे बहिणीनं आणि आत्यानं त्याच्या आधी सेम उत्तर दिलेलं असतं की मला हे असं काही आवडत नाही, मी फक्त बाजरीची आणि ज्वारीची भाकर खाऊ शकतो, ते असेल तर मला द्या। त्याच्यावर बरेचसे कमेंट झाले की लोक म्हटले हे खोटं आहे, खूप सहानुभूतीचा गेम खेळत आहे। आणि आता सध्या सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर सगळीकडे तेच चालू आहे की फक्त सूरज चव्हाण हा सहानुभूतीचा सध्या गेम खेळत आहे आणि सूरज चव्हाण फक्त सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकायचं स्वप्न बघत आहे आणि ते जे त्याला सपोर्ट करतायत ते लोक सगळे येडे आहेत आणि त्याचं कर्तृत्व शून्य आहे। मित्रांनो, त्याचं कर्तृत्व शून्य आहे असं म्हणायला एखाद्याला लाज वाटली पाहिजे। कारण जो मुलगा ज्याचं बॅकग्राऊंड काहीच नाही, त्याला सपोर्ट नाही थोडा सुद्धा, जो अतिशय भोळा आहे, तो बिग बॉस मध्ये जातो। बिग बॉस, अरे तुमची तेवढी लायकी आणि कुवत सुद्धा नाही की त्याच्यावर तुम्ही त्याचं कर्तृत्व काढू शकतो आणि त्याच्या साधेपणावर तुम्ही जाऊ शकता, तेवढी सुद्धा तुमची लायकी नाही की तुम्ही तिथपर्यंत सुद्धा जाल। आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या कमेंटवर बोलतात की सूरज चव्हाणची तेवढी कुवत नाही, सूरज चव्हाण तेवढा कर्तृत्ववान नाही, तेवढा त्याला समजत नाही। हे फार अत्यंत चुकीचं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला। तुम्हाला काय वाटतं, ह्याच्यावर नेमकं बोललं पाहिजे का? आणि सूरज चव्हाणच्या हेटर्सला आणि सूरज चव्हाणच्या अशा फॅन्सला तुम्ही काय उत्तर द्याल, मला कमेंट मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।